नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. 50.14 लाख शासकीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त वेतनधारकांसाठी मोठी बातमी. 8व्या वित्त आयोगावर पंकज चौधरी यांचे मोठे विधान. काय आहे पाहू आपण सविस्तर. 50.14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब पुढे आली आहे. लोकसभेत सरकारकडून 8व्या वित्त आयोगाची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर 69 लाख निवृत्त वेतनधारकांना मिळणार आहे. सरकारने वेतन आयोग लागू करण्याची तारीख अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. संसदेत बोलताना या आयोगात कोणाला लाभ मिळणार व कधी मिळणार या लिखित प्रश्नांचे उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की वित्तीय आयोगाची यापूर्वीच स्थापना झाली असून TOR ची देखील स्थापना करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरला त्याची अधिसूचना वित्त मंत्रालयाने GR काढून दिली होती. एकदा सगळ्याच निकषांवर बोलणी पूर्ण झाल्यावर किती रकमेची आवश्यकता असेल व वित्तीय पुरवठा आवश्यक असेल तशी शासन पातळीवर तरतूद करून त्याची अंमलबजावणी अंतर्गत बैठकीनंतर निश्चित केली जाईल असे पंकज चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. फिटमेंट फॅक्टर आधारे 8वे वित्तीय आयोग कर्मचाऱ्यांसाठी रक्कम निश्चित करू शकतात. त्या आधारे बोनस, ग्रॅज्युटी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर सुविधातील वित्तीय निश्चितीबाबत निर्णय या दरम्यान घेतले जातील असे म्हणले आहे. या 8व्या वित्तीय आयोगाचा लाभ कोणाकोणाला? केंद्र सरकारचे कर्मचारी, औद्योगिक आणि बिगर औद्योगिक दोन्ही, अखिल भारतीय सेवा कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, RBI वगळता संसदेच्या कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या नियामक संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचा खर्च केंद्रशासित प्रदेशाद्वारे केला जातो असे कर्मचारी यांचा या आयोगात समावेश असणार आहे. पुढे काय? 3 नोव्हेंबर 2025च्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे 8वा वेतन आयोग त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत त्यांची शिफारशी सादर करणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. विशिष्ट बाबींवर शिफारशी अंतिम झाल्यानंतर आवश्यकता असल्यास ते अंतिम अहवाल देखील सादर करू शकते. सरकारने पुनरुच्चार केला की अंमलबजावणीचे निश्चित वेळापत्रक, अर्थसंकल्पीय वाटप निधी आणि अंमलबजावणीबाबत निर्णय आयोगाच्या शिफारशी तपासल्यानंतर घेतले जातील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तारीख स्पष्ट नाही. निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या निवृत्तीखाली या आयोगाचे कामकाज सध्या सुरू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.